सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 10 विभूती योग ओवी 51 ते 90। जेव्हा भक्तांचे मन पूर्णपणे परमेश्वरामध्ये स्थिर होते तेव्हा भगवान स्वतः त्याच्याशी आपले गूढ रहस्य उलगडू लागतात। या ओवेंमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की संपूर्ण विश्वाचे मूळ स्वरूप आणि सर्व गुणांचा उगम माझ्यापासूनच आहे। चला तर मग जाणून घे या दिव्य ज्ञानाचा अमृतमय संदेश। घटी थोडेसे उदक घालीचे, तेने न गळे तरी वरिता भरीचे, ऐसा परिसोनी पाहिला सीतव परी बसीजे, ऐसेची होतसे। जसे मडक्यात थोडे पाणी घालावे आणि पहावे हे गळलेत नाहीत तर त्यात आणखी पाणी घालावे, तसे तुला थोडेसे सांगून पाहिले तो तुझे लक्ष आहे असे समजले म्हणून पुढे सांगावसे वाटते। औचित्यावरी सर्वस्व सांडीचे, मग चोख तरी तुझी भांडारी कीचे, तैसा किरीटी तू आता माझे निज धाम की। एखाद्या अकस्मात आलेल्या मनुष्यावर सर्वस्व सोपवावे आणि तो प्रामाणिक आहे असे आढळले की त्यालाच खजिनदार करावे। त्याप्रमाणे अर्जुना तू आता आमचे राहण्याचे ठिकाण झालेला आहेस। ऐसे अर्जुना येऊते सर्वेश्वरे, पाहुनी बोलिले अत्यादरे, गिरी देखुनी सुभरे मेघू जैसा। याप्रमाणे सर्वज्ञ असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पाहून मोठ्या प्रेमाने बोलले। जसा डोंगर पाहून मेघ भरून येतो तैसा कृपाळू वांचा राहो, मने ऐके गामा हा बाहो, सांगितलाची अभिप्राव सांगेन पुढती। त्याप्रमाणे कृपेचा राजा श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना पूर्वी सांगितलेला अभिप्रायच मी तुला पुन्हा सांगतोय। पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरीचे, पिकांची जवजव वाढी देखीजे, या लागीन बगीजे वाहो करिता। असे पहा प्रत्येक वर्षाला जमीन पेरीत असता जसजसे अधिक पीक यावे तसतसे पेरण्याचा कंटाळा येत नाही। पुढत पुढती फुटे देता, जोडे वनियांची अधिकता, मनोनी सोने पंडुसुता शोधूंची आवडे। अर्जुना असे पहा की सोन्याला जसजशी फुटे द्यावीत तसतसे त्याचे तेज वाढते म्हणून ते शुद्ध करावसे वाटते। तैसेथ पाथा तुझ आभार नाही सर्वथा, आम्ही आपुरियाची स्वार्था बोलू पुढती। त्याप्रमाणे अर्जुना हा तुमच्यावर उपकार नसून आमच्या स्वार्थाकरताच तुला सांगत आहे। जैसे बाळकालेव विजेलेने, तया शृंगारा बाळकाई जाणे, परिते सुखाचे सोहळे भोगणे माऊली दिठी। बालकाच्या अंगावर घातलेल्या अलंकाराची शोभा त्या बालकाला ठाऊक असते काय, परंतु त्याचा आनंद जसा आईस होतो तैसे तुझे हित आघवे, जव जव का तुझ फावे, तव तव आमचे सुख दुनावे ऐसे आहे। त्याप्रमाणे तुझे कल्याण जसजसे तुझ्या पदरात पडू लागेल तसतसा आम्हाला दुप्पट आनंद होतो। आता अर्जुना असो हे विकडी, मज उघड तुझी आवडी, मनोनी तृप्तीची सवडी बोलता न पडे। अर्जुना ही अलंकारिक भाषा राहू दे, खरोखर तुझ्यावर माझे उघड प्रेम आहे म्हणून तुझ्याशी बोलत असताना माझी तहान भागतच नाही। आम्हा तुरियाची कारणे, तेची ते तुझशी बोलणे, परी असो हे अंतकरणे अवधान दे। त्यासाठीच बोललेली गोष्ट तुझ्याशी बोलावी वाटते, पण ते राहू दे, तू अंतकरण पूर्वक लक्ष दे। तरी एकेका सुवर्म वाक्य माझे परम, जे अक्षरे लेऊनी परब्रह्म तुझ खेवसी आले। तरी ऐक मर्मज्ञ अर्जुना, आमचे श्रेष्ठ बोलणे ऐक। हे आमचे बोलणे म्हणजे ब्रह्मच अक्षरांचा अंगरखा घालून तुला आलिंगन देण्यास आलेले आहे।
परी किरीटी तू माते, नेनसी ना निरुते, तरी तो गाजो मी येथे, ते विश्वाची हे. अर्जुना, मला तू खरोखर जाणत नाहीस ना? जाणत नसलास तर सांगतो. येथे जो मी तुझ्या पुढे उभा आहे तो दिसतो एवढा मर्यादित नसून मी म्हणजे हे विश्वच आहे. न मे विद्व सुरगणा प्रभवम न महर्षया, अहम आदिर्दिधी देवांना महर्षींना च सर्वेशा. देवांना किंवा महर्षींना माझी उत्पत्ती माहीत नाही, कारण देव आणि महर्षी या सर्वांचे आदी कारण मीच आहे. एथ वेद मुखे जाहले, मन पवन पांगुळले, रातिविन मावळले, रवी शशी जेथ. जिथे वेद मौन झाले, मन आणि प्राण यांची गती कुंठित झाली आणि रात्र नसताना सूर्य चंद्र मावळले, ते माझ्या स्वरूपाचे वर्णन करू शकत नाहीत. अगा उदरीचा गर्भू जैसा, न देखे आपुले मातेची वैसा, मी आगवे या देवा तैसा, नेनवे काही. आईच्या पोटातील गर्भाला जसे आईची वय कळत नाही, त्याप्रमाणे देवांना माझे स्वरूप कळत नाही. आणि जळचरा उद्दीचे मान, मशका नौलांडवेची गगन, देवी महर्षींचे ज्ञान, न देखेची माते. जलचरांना जसा समुद्राचा अंत लागत नाही किंवा चिरटांना आकाश ओलांडता येत नाही, त्याप्रमाणे महान ऋषींचे ज्ञान मला जाणू शकत नाही. मी कवन पाके तुला, कवनाचा कै जाहला, या निवृत्ती करिता बोला, कल्प गेले. मी कोण, केवढा, कोणाचा, कोणापासून झालो याचा निश्चय करण्यात कित्येक कल्प निघून गेले. काजे महर्षी आणि देवा, एराभूत जाता सर्वा, मी आदी म्हणून पांडवा, अवघड जाणता. अर्जुना, महर्षी, देव आणि सर्व प्राणी मात्र या सर्वांचा मी मूळ असल्या कारणाने मला जाणणे त्यांना कठीण आहे. उतरले उदक पर्वत वळगे, जरी झाड वाढत मुळी लागे, तरी मी आजाले निजगे, जाणीचे माते. डोंगरावरून खाली आलेले पाणी जर पुन्हा डोंगरावर चढेल आणि झाड शेंड्याकडून मुळाकडे आले तर माझ्यापासून झालेले जग मला जाणू शकेल. का गाभवे नेवटू गिवसवे, जरी तरंगी सागरू साठवे, का परमाणु माझी सामावे, भूगोलू हा. किंवा वडाच्या सूक्ष्म अंकुरात जर वडाचे विस्तीर्ण झाड सापडेल, अथवा लाटेमध्ये जर समुद्र साठवला जाईल, अथवा ही पृथ्वी जर परमाणूमध्ये सापडली जाईल, तरी मी आजाली आजीवा, महर्षी अथवा देवा, माते जाणावया होआवा, अवकाशुगा. तरच माझ्यापासून उत्पन्न झालेल्या जीवांना, महर्षींना आणि देवांना मला जाणण्यास अवसर मिळेल. ऐसाही जरी विपाय, सांडोनी पुढील पाय, सर्वेंद्रियासी होई, पाठ मोरा जो. असा जरी मी जाणण्यास कठीण आहे, तरी कदाचित बाह्यवृत्ती टाकून जो कोणी इंद्रियांना पाठमोरा होतो, इंद्रिये जिंकतो. प्रवर्तलाही वेगी बहुडे, देह सांडूनी मागली कडे, महाभूतांची आचडे, माथयावरी. तसेच एखादे वेळी बाह्यवृत्ती झाली तर चटकन मागे फिरतो, अंतर्मुख होतो आणि देहादिकाचा विचाराने निराश करून, तसेच पंच महाभूतांना मिथ्या समजून त्यांचे जे अधिष्ठान ब्रह्म तेथे जाऊन तो पोहोचतो, त्याला ब्रह्मात्मबोध होतो. यो माम जमनांदी च वेत्ती लोक महेश्वरम, असमुंढा समर्तेषु सर्व पापे प्रमुच्यते. जो मला जन्मरहित, अनादी आणि लोक महेश्वर आहे असे जाणतो, तो मानवांमध्ये ज्ञानी आहे आणि तो सर्व पापांपासून मुक्त होतो. ते तराहुनी ठायठे, स्वप्रकाशे चोखे, अजत्व माझे देखी, आपुलिया डोळा.
अशा बोधाच्या ठिकाणी स्थिर होऊन जो निर्मळ आणि स्वयंप्रकाशी अशा आत्मप्रकाशाने माझे नित्यत्व पाहतो. मी आदिसी परू सकळ लोक महेश्वरू, एसिया माते जो नरू या परी जाणे. उत्पत्ती रहित आणि सर्व लोकांचा स्वामी असा जो मी, त्या मला जो पुरुष याप्रमाणे जाणतो, तो पाशाना माझी परसू, जैसा रसांतु सिद्ध रसू, तैसा मनुष्य अंतु तो अंशू माझाची जाण. दगडामध्ये जसा परीस, रसामध्ये जसे अमृत, त्याप्रमाणे मनुष्यामध्ये तो माझा अंश आहे असे समज. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे वयवते सुखाचे कोंब, ईर माणूसपण ते भांब, लौकिक भागू. तो ज्ञानाची चालती मूर्ती आहे, त्याचे अवयव हे सुखाला फुटलेले अंकुर आहेत. एरवी त्याला मनुष्य म्हणणे हा लोकदृष्टीचा भास आहे. अगाव चिता कापुरा, माझी सापडल हिरा, वरी पडलिया निरा, ननिगे केवी. अरे, हिरा जरी चुकून कापुराच्या ढिगात पडला असला तरी त्यावर पाणी पडले असता कापूर विरघळून जा, तो हिरा वेगळा निघणार नाही काय? तैसा मनुष्य लोकांतू, तू जरी जाहला प्राकृतो, तरी प्रकृती दोषाची मातू नेनेची के. त्याप्रमाणे या मनुष्यलोकी सामान्य माणसांप्रमाणे तो वागतो असे जरी दिसले तरी जन्म मृत्यू इत्यादी प्रकृती दोष तो ओळखतही नाही. तो आपसईंची सांडीचे पापी, तैसा जळत चंदनू सर्पी, देवी माते जाणे तो संकल्पी, वर्जनू घापे. त्याला पाप आपोआपच सोडून जाते. जसे चंदनाच्या झाडाला अग्नी लागला की त्यावरील साप तेच झाड सोडतात, त्याप्रमाणे परमात्म बोध झालेल्या पुरुषाला संकल्प सोडतात. त्यांची आमुते कैसे जाणीजे, ऐसे कल्पी जरी चित्त तुझे, तरी मी ऐसा हे माझे भाव एके. तेच मला कसे जाणायचे अशी जर तुझ्या चित्तात कल्पना येईल तर मी कसा आहे आणि माझ्यापासून उत्पन्न झालेले विकार कोणते ते ऐक. जे वेगळाली भूते, सारखे होनी प्रकृती, विखुरले आहे ती त्रिजगती आघविये. ते विकार निरनिराळ्या प्राण्यांमध्ये त्यांच्या त्यांच्या प्रकृतीसारखे बनून त्रैलोक्यामध्ये पसरलेले आहेत. बुद्धिर्ज्ञानम सम्मोहम क्षमा सत्य दमः क्षमा, सुखम दुःखम भवो भावो भयम चाभयमेव च. बुद्धी, ज्ञान, असम्मोह, क्षमा, सत्य, दम, क्षम, सुख, दुःख, उत्पत्ती, विनाश, भय, अभय, अहिंसा, समता, तृष्टी, तप, दान, यश आणि अपयश इत्यादी अनेक प्राण्यांचे निरनिराळे विकार हे माझ्यापासूनच उत्पन्न होतात. ते प्रथम जान बुद्धी, मग ज्ञान जे निर्बधी, असम्मोह सहन सिद्धी, क्षमा सत्य. त्यापैकी पहिली बुद्धी असे समज, नंतर अगाध असे ज्ञान, निर्मोहता, सहन करण्याचा स्वभाव म्हणजे क्षमा आणि सत्य, मग शम दम दोन्ही, सुख दुःख वर्ते जे जनी, अर्जुना भावा भाव मानी, भावाची माझी. मग शम मनोनिग्रह व दम इंद्रिय निग्रह, तसेच लोकात असलेले सुख दुःख आणि अर्जुना होणे, जन्म आणि नसणे म्हणजे मृत्यू, या सर्वांची माझ्याच विकारामध्ये गणना कर. पै भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता, दृष्टी तप पंडुसुता, दान जे गा. अर्जुना, भय, निर्भयता, अहिंसा, समता, संतोष, तप आणि दान, अगायश अपकीर्ती, हे जे भाव सर्वत्र दिसती, ते मजची पासूनी होती भूतांची आठाई. यश, अपकीर्ती हे जे भाव दिसून येतात ते माझ्यामुळेच भूतांच्या ठिकाणी उत्पन्न होतात. जैसी भूते आहा तैसी नानी, तैसेची हे वेगळाले मानी,
एक उपजती माझ्या ज्ञानी, एक नेनती माते. भूते जशी भिन्न भिन्न तसे विकारही भिन्न भिन्न आहेत. त्यापैकी कोणी जन्मास येऊन मला जाणतात तर कोणी जाणतही नाही. प्रकाशाने कडवसे ही सूर्याची स्तव जैसे, प्रकाश उदयी दिसे तम अस्तुसी. प्रकाश आणि अंधार हे धर्म सूर्यावरच अवलंबून आहेत. त्यात सूर्योदय झाला म्हणजे प्रकाश आणि सूर्यास्त झाला की अंधार. आणि माझे जाणणे नेनने ते तव भूतांची या दैवाचे करणे, मनोनी भूती भावांचे होणे विषम पडे. आणि माझे ज्ञान होणे आणि न होणे हे जीवांच्या पूर्वकर्मावर अवलंबून आहे, म्हणून त्यांच्या ठिकाणी विकार भिन्न भिन्न दिसतात. या परी माझी अभावी हे जीवसृष्टी आहे आघवी, गुंतली असे जाणावी पंडू कुमराम. याप्रमाणे अर्जुना, ही सर्व सृष्टी माझ्या विकारांनी व्यापलेली आहे असे समज. बुद्धी, ज्ञान, क्षमा, सत्य, दया, संतोष आणि जगातील श्रेष्ठ गुण हे परमेश्वराच्याच विभूती आहेत. जो प्रत्येक गोष्टीत भगवंताचे अस्तित्व पाहतो त्याचे जीवन भक्ती, शांतता आणि आत्मज्ञानाने उजळून निघते. अशा या दिव्य संदेशाला मनामध्ये साठवून आपण ईश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. जय जय राम कृष्ण हरी.